राम राम मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसर्गमय अशी निवांत पहाट अनुभवणार आहोत. थोड्या थोडक्या भूतकाळातील आठवणी, मजेदार किस्से आणि पनीर टिक्काचा आस्वाद घेणार आहोत. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. आज आपण निम्न दुधना डॅमच्या बॅकवॉटरला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे आदित्य थोरे आणि आपला कॅमेरामॅन आहे शुभम शहाणे. जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग चला. निळदार पाणी, लाल किरण सूर्याचे आणि हवा, या ठिकाणी एकदम शांतता वाटते, पीस आहे. तर याचं कारण एका पुस्तकात मी वाचलं. तर त्या ठिकाणी असं कळलं की आपली पूर्वज म्हणजे होमोसेपियन्स कधी अशा ठिकाणी राहायचे. पण आता शहरीकरण वाढलं आहे, त्यामुळे आपल्याला सवय झाली आहे ट्रॅफिकची, आवाजांची. पण ज्यावेळी आपण अशा शांत ठिकाणी येऊन बसतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इतकं पीस वाटतं, कारण की आपली मुळं ती आहेत, आपली रूट्स ती आहेत. शोकसभा सुरू असते, 10 लोक बसलेले असतात आणि मित्राचा तो मित्र असतो. भले त्यानं किती कांड केले असले, भले तो मेला असला, पण एखादा मजेशीर किस्सा आठवतो. मग त्याला असं वाटतं की आपण मजेशीर किस्सा सांगावं बापा. तो गेलाय, आता गेलाय, त्याला काय करणार ना आपण. मग ते सुरू करतो की ना, आता मला किस्सा आठवण. खरंच आठवण. येस घे ना एवढं. तर ही गोष्ट आहे BSc सेकंड इयरची. आदित्य, मी आणि अजून 2 मित्र आम्ही गेलो होतो तर औंढा नागनाथला बुद्धिबळ स्पर्धेसाठी. तर एक दिवस आमचा तिथं मुक्काम होता. पहिल्या दिवशी मॅच झाले, सगळे झाले, आणि काही मॅच आमच्या दुसऱ्या दिवशी हे झाले होते, शेड्यूल झाले होते. मग त्यावेळेस ते सर म्हणले होते की तुम्हाला कॉलेजवर मुक्काम करावं लागेल. तर आपण थांबलो होतो. त्या टायमाला रात्री 1 वाजला होता आणि त्याचं माईक चालू होतं तिथलचं. आठवतं आहे का? त्या माईकमध्ये कार्तिक पासले वगैरे होता. कार्तिक म्हणला होता की आपण आवाज काढू पक्ष्याचे. तिथे आवाज काढू लागला, सगळं काढू लागला. मग नंतर तू बाहेर निघला होतास, तुला एक घुबड दिसला होता. ते घुबड किती होतं? एवढं घुबड होतं म्हणे, एवढं एवढं घुबड होतं म्हणे, काय झालं, एवढं घुबड पाहिलं. कोणाला विश्वासच बसला नाही शेवटपर्यंत, एवढं घुबड होतं. ते सगळ्यात असा मेमोरेबल किस्सा आहे ते त्या टाइमचा आपला. मला 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 एक किस्सा आठवला बरं का. असं काय होतं, मी MSc ला होतो. लय भारी पोरगी होती बरं का, आणि ती मला खरंच बोलायची ती मला खरंच बोलायची. मग शुभ्या आणि अमोल बसले होते MSc ला. मी MSc ला असताना मी सेलला आलो होतो वापस.
मग मी सांगाल तो ना बाबा की मला वाटलं बाबा ते म्हणतील हा तुला एवढी भारी पोरगी बोलते असं मग विचार केला होता मी. तुम्हाला त्यांना म्हणलं की माहिती तुम्हाला तिचं नाव ना कॅथरीन आहे. कॅथरीन मुलीचं नाव. तर ना ती मला बोलती बरं ठीक आहे. मग ते मला बरं फोटो दाखव. मग फोटो दाखवला. ही घे राहू दे. मला दाखवलंच नाही फोटो तू. काहीतरी मी नाव पहिल्यांदा ऐकायलो. तिचा डान्स बी दाखवला होता तुला. अशी अशी कंबर हलवत होती ती. हो. एकदा काय झालं, परभणीहून मी शिरूरला बसने येऊ लागलो. तर दुपारची वेळ होती, 2-2:30 वाजले असते. तर फुल जेवण झालेलं होतं माझं तिथं. तसं मला अशी झोप लागू लागली अशी बसल्या बसल्या. आणि मी पहिल्या सीटवरच होतो बसच्या, आणि असं कंडक्टरच्या बाजूला माझ्यापासून असा ड्रायव्हर दिसायला. तर त्यावेळेस परभणी रोडचं काम चालू होतं. तर किस्सा काय झाला, अशी जवळपास 60च्या स्पीडनं चालला, 60-70च्या स्पीडनं बस जाऊ लागली. तर ब्रिजचं काम चालू होतं. डायव्हर्जन होतं ना, असा एक मातीचा ढिगल होता मुरुम. तर त्यांनी घातली ना बस त्या ढिगलावर अशी जॉब करून. आणि ते ड्रायव्हर उतरला, काय नाही म्हणजे काच साफ करायला. तर मित्रांनो, एकंदरीत आम्ही बॅगमधला आमचा हा खजाना काढलेला आहे आणि पनीर टिक्का मसाला करण्याचा आमचा बेत आहे. तर तुम्ही पाहू शकता. टड्या 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 टोमॅटो कॅचअप, हे 2 चमचे, त्यानंतर अरे नाही खतरनाक. सबस्क्राईब करा, उगं व्हिडिओ लाईक पण करा. कमेंट राहिलं, लिंबू आणि कॉमेंट राहिलं होतं ते पण करा. बाकी हे मसाले. तर मित्रांनो, आपले पीस काटून तयार झालेत. बॉटल झाला बस काय एवढं थोडं टाक असून बस. आलं लसूण पेस्ट नंतर बुरकी, आता काय ते बेसन. तुला नाही सरळ. आता थोडीशी हळद, पिवळे, लिंबू, लिंबावून आठवलं, लोणाच्या पाण्यामध्ये जर आपण हळद टाकली तर ते होते लिंबू. तर ते होते लाल कलरचं पाणी. तेच आपल्याला जर वापस पिवळं करायचं असेल ना, न्यूट्रल करायचं असेल तर त्याच्यामध्ये लिंबू टाकते. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकले, लिंक त्या डिस्क्रिप्शन देऊन टाका. अच्छा, काय अजवाईन. वाईन आजीची नुसती नाही, आजीची वाईन. अजवाईन याला असं घ्यायचं हातावर. इंग्रज भारतात आले. एक्सपिरियन्स नाही त्याचा, आपल्याला कोणी एक्सपिरियन्स वाला आला वास आता. हां आला आला आला. सर्दी झाली रे तुला. आपण थोडी जास्त भारी आला राव. हा, थोडा अजवाईन जास्त टाक. सरचट खाली गेला नाही रे, मध्ये पडले सगळं. बघ ना.
कसुरी मेथी. अबे कशी टाकतो. या ठिकाणी पाणी टाकलं जातं. कसं का पुरे जाकी दादा सांगा. जो क्यूब होता है ना, इतना 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 काटना, और उसके बाद में कांदे को भी उतना उतना काटना. आता खरं खरं सांगा कसं काय व्हायचं. एवढ्या पीस वाली एक एक पाहिजे. घेऊ का मग एक एक पीस. एक एक म्हणला रे तू. सगळं घेतलं तर. हमारे इधर ऐसा ही होता है. ऐ. हळद 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 आहे आपल्याकडे हळद का ए. अरे चटणी दिसायची. हळद कोणती. रक्त नाही निघलं पण चल रक्तच नाही या बॉडी मध्ये काय निघत. लय दुखायलंय. नको हळद राहू दे. याच्या आपलं रक्त निघलत नाही ना. लावतो कुठं हळद. तू हळद काय काम करते. वरचं कापलं. बंद केली तेव्हा लाव की जरा. तर अशा प्रकारे आदित्य थोरे यांनी आपल्या हाताला एक छोटासा कट मारलेला आहे. शहीद. आणि त्यावर आता मलमपट्टीचा स्वरूपात आपण थोडीशी हळद लावलेली आहे. बघा हळदीचे फायदे. बस झालं फोकस. आणि त्या तिकडे पक्षाची शाळा भरली. मोठी लेन्स लावा. मोठी लेन्स लावून घंटा वाजवू का. घेते एवढं ठीक. चला तवा राहिला गाडीमध्ये घेऊन येतो. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. कसं बोलते माहिती का पबजी मध्ये. I've changed for the better this time. I thought I would never be fine. I strive just to say I'm alright. And for the first time in a long time I'm alright. I've seen a lot of change, been through a lot of pain. करपल रे करपल करपल. कंटिन्यू तुला फास्ट फास्ट करावं लागेल बोलते. ते ठेवू नको ते जाळीचा हे व्हायला. काळ लागायला ना. ठोकतो पण. आमच्या गावात कधी जर लागलं बे. हे घे तेल. हे घे तेल.
कॅन उचल, नाही व्हायला, कॅन उचल थोडं. स्पीड नाही करायची. नाही व्हायला. अरे तर बाजू तर देऊन त्याला. चिटकू दे त्याला, काय प्रॉब्लेम आहे ना. भागायला येऊन घे पाय. चिटका दे थोडं, फॅनवर उचल, जास्त हीट व्हायला. खतरनाक भारी लागत आहे. खतरनाक की भारी? खतरनाक प्लस भारी इज इक्वल टू लय भारी. नाही, खतरनाक भारी. कतही जर खाऊ नये माणसाने. हड खिळा होता रे. मेहनत आम्ही करायला, पण तू खायला इथे येऊन फुकट. एवढं फुकट नाही मिळत. पेशन्स. भास व्हायलेत मला गाडीच्या आवाजाने. हो, मला मेन रोडचा आवाज येते. रेल्वेचा आवाज आहे. मला वाटत असेल कॅमेऱ्याकडे कम पाहायला चाललो तो. काऊन बघायचं संबंध नाही. उत्तर मी आलं. खाय ना, चांगलं खाले. टेस्ट मिक्स होते. हे काय हे? मिशन अकम्प्लिश्ड. संपले? फिनिश. कुठं खाली काय बघ रे. एखादं राहिलं का? नाही नाही. तर काल आमचा प्लॅन ठरला होता की आपण लोअर दुधना डॅमच्या बॅकवॉटरला जाऊन पनीर टिक्काची रेसिपी पूर्ण करू. आणि रात्री आम्ही सगळं सामान घेऊन आलो होतं. तर सकाळी 5 वाजता सेलूतून निघलो होतं. 6 वाजता इथं पोहोचलो. सनराईजचा शूट घेतला, पनीर टिक्का केला, मस्त असा खाल्ला आणि थोडेफार शूट वगैरे करून आता परतीची वाट धरत आहोत. धावपळीच्या युगातून जरा बाहेर येण्यासाठी काल परवाच मी सेलूला आलो होतो. जरा घरी आराम करावं म्हटलं. सकाळी सकाळी हे दोघं म्हटले की चला निघायचे 5 वाजता आपल्याला. मग आता नाही कुठं म्हणणार ना, सवय येत नाही आपल्याला नाही म्हणायची. मग इथं आलोत. लय दिवसानंतर एवढं शांत निकळ पाणी पाहायला मिळालं, सनराईज बघायला मिळाला, त्यात पनीर टिक्का, मग काय सोनम पिवळं. बाकी मजा आली. एक ही रील शूट केली, बाकी थोडाफार शूट घेतल्या, पक्ष्यांचे आवाज ऐकले, निवांत शांत वेळ गेला. एकंदरीत अशी मजा मस्ती आम्ही केलेली आहे. आणि सकाळी 5 वाजता आलो होतो. आता जाण्यासाठी आम्हाला 9:30 वाजले. कसा टाईम निघून गेला काही कळालंच नाही. मजा खूप आलेली आहे. आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करून टाकू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.